हॅलो फ्रेंड्स, मी सारिका. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज तुम्हाला समजलं असेल मी कशाबद्दल बोलणार आहे. तर तुम्ही देखील माझ्यासारखी एक गृहिणी आहात आणि तुम्हाला देखील साडी घातल्यावर स्टायलिश दिसायचे, तर काही मी आज टिप्स तुम्हाला सांगणार आहे. नक्की फॉलो करा. तर तुम्हाला साडी घातल्यानंतर तुम्ही जाड देखील असेल किंवा पातळ देखील असेल, तर मी तुम्हाला काही असे टिप्स सांगणार आहे जे की तुम्ही स्टायलिश दिसतात साडीवर देखील. तर साडी तर स्त्रियांचं न संपणारं प्रेम असतं. तर साडी मला तर खूप आवडतं आणि मला नेहमी म्हणतात की तू साडी घातल्यानंतर खूप छान दिसते. तर मी साडी घातल्यानंतर असं काही करते की मी म्हणजे एकदम स्टायलिश दिसते. तेच तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खास करून महिलांसाठी म्हणजे माझ्यासारखे गृहिणीसाठी आहेत. तर तुम्ही देखील एक गृहिणी आहात आणि हा व्हिडिओ बघतायत तर खास तुमच्यासाठी आहे. नक्की स्किप न करता पहा, तुम्हाला देखील नक्की ह्याचा फायदा होईल. तर मैत्रिणींनो, मी तर महाराष्ट्राची, तर हा व्हिडिओ मी कर्नाटकामधून शूट करते. तर तुम्ही देखील कुठल्या राज्यातून बघतायत नक्की कमेंट करून सांगा. जे माझ्यासारखी गृहिणी आहेत, जे घरात देखील साडी घातल्यानंतर त्यांना स्टायलिश दिसायचं आहे. घरात नाही तर जिथं आपण मार्केटला वगैरे जातो, शॉपिंगला वगैरे जातो, तेव्हा देखील तुम्ही साडी घातल्यानं अगदी स्टायलिश, युनिक आणि आकर्षक दिसण्यासाठी काही मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. तर चला बघू ते 8 टिप्स कुठल्या आहेत. वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवातच करू. तर टिप नंबर 1 आहे हेअरस्टाईल. तर मैत्रिणींनो, बघा माझे तर केस मोठे आहेत. मला पूर्ण असे वर टांगण्याची सवय आहे रोजचं. कारण मला म्हणजे असे मोकळे केस वगैरे सोडले तर मी पण कम्फर्टेबल राहत नाही आहे. जर तुमची छोटे छोटे केस असेल तर तुम्ही फ्रेंच रोल बनवू शकता किंवा हाय पोनी बनवून तुम्ही असं हेअरस्टाईल करू शकता. तर तुमचे देखील केस लांब असेल तर तुम्ही असं हाय केस धरून वेणी न घालता हाय बन करू शकता अगदी स्टायलिशपणे. अशा पद्धतीने बन बनवून त्याच्यात क्लच देखील लावू शकता. ह्याने देखील खूप छान लुक येतं आणि साडीवर देखील खूप छान ह्याचं लुक वाटतं. नक्की अशा पद्धतीने हेअरस्टाईल करत जावा. किंवा असे माझे लांब असल्यामुळे मी असे गुंडाळून क्लच लावत असते. ह्याने देखील खूप छान वाटतं. नाहीतर मी स्टिकचा यूज करत असते. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओमध्ये क्लच लावलेला आहे. तर तुमचे देखील केस छोटे असेल तर तुम्ही हाय पोनी बांधा. तुमचा चेहरा जर छोटा असेल तर तुम्ही मधून भांग पाडू शकता. तुमचा चेहरा जर मोठा असेल माझ्यासारखा तर अजिबात मधून भांग पाडू नका. याने आपलं पूर्ण अंडा आकारामध्ये आपला चेहरा दिसतो आणि खूप बेकार वाटतो. किंवा आपण असं पेन विंचरून देखील पूर्ण असं इथे आपल्याला हाय पोनी बांधू शकतो आपण. टिप नंबर 2 मेकअप. तर तुम्ही म्हणताल आता सकाळ सकाळी मेकअप करण्यासाठी आम्हाला कुठं वेळ आहे, बरोबर. तर अगदी 5 मिनटं आपल्याला वेळ द्यायचा आहे. तर सकाळ सकाळ आपल्याला आंघोळ झाल्या आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. बघू शकता मी लॅक्मेचं सनस्क्रीन मॉइश्चरायझर आहे. ह्याचं लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर हा तुम्ही लावू शकता पूर्ण बॉडीला. म्हणजे जरी हाताला आणि चेहऱ्याला लावला तरी पुरेसा आहे. ह्याने आपलं संपूर्ण दिवस खूप आपलं टवटवीत असेल चेहरा. त्याने आपण स्टायलिश दिसू शकतो. तर फक्त आपल्याला 3 गोष्टी वापरायचं आहे. एक लोशन लावून घ्यायचं आहे, पावडर आणि लिप बाम. माझं तर एवढंच असतं आणि दिवसभर तशीच असते. खूप छान माझा चेहरा राहतो दिवसभर. एवढं करून बघा, खूप आकर्षक आणि स्टायलिश दिसाल तुम्ही देखील. फक्त आपल्याला 3 गोष्टी करायचं आहे. सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्याला चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर पॉन्ड्स पावडर लावून घ्यायचं आणि अगदी 10 रुपयाला भेटतं लिप बाम स्ट्रॉबेरीचा, ते लावून घ्यायचं आहे. संपलं, आपलं मेकअप रेडी झालेला आहे. तर तुम्हाला लिपस्टिक वगैरे आवडत असेल तर तुम्ही हलकंसं लिपस्टिक देखील लावू शकता. ह्याने देखील आपलं लुक खूप स्टायलिश दिसतं आणि आकर्षक आपण देखील साडीवर दिसू शकतो. आता टिप नंबर 3 ज्वेलरी. तर स्त्रियांचं सौंदर्य खुलवण्यासाठी आपल्याला दागिने तर परिधान करावंच लागतं. तर दागिने कुठले म्हणजे ज्वेलरी कुठले घालायचे, तर पूर्ण हेवी असलेले, असे पूर्ण गळ्याभोवती हेवी असलेले असे मंगळसूत्र तुम्ही घालू नका. असे लॉंग मंगळसूत्र असेल तर ते घालू शकता. बघू शकता तुम्ही माझ्याकडे असे लॉंग मंगळसूत्र आहे. मी तेच घातलेलं आहे तरी माझं लुक खूप छान वाटत आहे.
आणि अगदी सिंपल कानातले. जर तुम्ही तर आपल्याला डेली यूजसाठी असे अगदी छोटे छोटे इयरिंग्स मिळतात, ते देखील तुम्ही घालू शकता. ह्याने देखील आपलं साडी घातल्यानंतर खूप छान लुक ह्याने आपण एकदम स्टायलिश दिसू शकतो. तर तुम्ही बांगडी अगदी गच्च भरून असं वापरू नका, असं कडी टाईप मिळतं, हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला व्हिडिओ देखील मी दाखवत आहे. अशा पद्धतीने तुम्ही बँगल्स यूज करू शकता. हे देखील डेली यूजला खूप छान वाटतात. जरी तुम्ही शॉपिंगला वगैरे जात असाल आणि घरातच तुम्ही साडी घालत असेल ते तुम्ही बांगडी यूज करू शकता. ह्याने देखील आपलं लुक स्टायलिश दिसेल. आता टिप नंबर 4, साडी. हो, खूप इम्पॉर्टंट आहे आणि स्त्रियांचं न संपणारा प्रेम म्हणजे साडी. साडी परिधान करताना तुम्ही जर उंच असाल तर म्हणजे छोटे छोटे काठ असतात ते साडी वापरू शकता, किंवा बिना काठाचे साडी यूज करू शकता. जसे शिफॉन सिल्कमध्ये मिळतात तसे तुम्ही साडी यूज करू शकता. तर बिना काठची म्हणजे मी आता सध्या घातलेली आहे, अशा पद्धतीचे तुम्ही साडी यूज करू शकता. हे साडी तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याचं लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही साडी परिधान करू शकता. अगदी असे मोठे काठची साडी आहेत ना, त्या अजिबात साडी परिधान करू नका, कारण आपण साडी ड्रॅपिंग करतो त्याचं लुक दिसणारच नाही. आपण जसं प्लेट्स वगैरे करतो ते आपले व्यवस्थित दिसणार नाही. साडी वेअर करताना कधीही आपल्याला छोटे छोटे प्लेट्स करायचं आहे, आणि आपलं म्हणजे साडी ड्रॅपिंग देखील व्यवस्थित दिसतं आणि लुक देखील खूप छान वाटतं. अगदी मोठे मोठे प्लेट्स नाही काढायचे आहेत. आपल्याला साडी वेअर करताना अगदी शिफॉन म्हणजे हलके असे साडी आपल्याला परिधान करायचं आहे. जरी तुम्ही उंच असाल तर जर तुम्ही जाड असाल तर तुम्ही असे बिना काठचे सिल्क, शिफॉन, जॉर्जेट अशासारखी तुम्ही साडी घालू शकता. एकदम हेवी साडी असतात ते साडी घालणं तुम्ही शक्यतो टाळा, कारण ह्याच्याने आपलं म्हणजे वय जास्त दिसतो. टिप नंबर 5, बिंदी. शक्यतो बिंदी यूज करताना आपल्याला असं चेहऱ्याला शोभून दिसेल असे आपल्याला बिंदी यूज करायचं आहे. म्हणजे अगदी चंद्रकोर जरी घेता असेल तर अगदी छोटासा चंद्रकोर बिंदी तुम्हाला लावायचा आहे. अगदी मोठा असं लावायचं नाही आहे, आणि अगदी मोठं बिंदी आपण लावलं तर आपलं वयापेक्षा जास्त वय दिसू लागतं आपल्याला, आणि खूप आपण मोठे दिसू लागतो. तर जितकं छोटं होईल तेवढं बिंदी लावत चला, ह्याने तुमचा चेहरा देखील खूप छान वाटतो आणि तुम्ही साडीवर देखील स्टायलिश दिसू शकता. तर आता टिप नंबर 6, नेल्स. तर नेल्स कधीही आपल्याला क्लीन ठेवायचं आहे. तुमचे नेल्स छोटे देखील असेल तर अगदी व्यवस्थित त्याला क्लीन करायचं आहे, आणि म्हणजे आठवड्याला असं नेल पेंट वगैरे लावत जा. ह्याने खूप छान लुक येतं आणि तुम्ही आकर्षक आणि सुंदर दिसू शकता. तर नेल पेंटचं शक्यतो मॅट फिनिशिंगमध्ये असलेला नेल पेंट वापरा. लॉंग लास्टिंग असतं. जरी तुम्ही एकदा लावलं तर 3 ते 4 दिवस आपल्याला सहज लावू शकतो. जरी तुमचे नेल्स छोटे असेल तर हे बघू शकता, माझे देखील नेल्स छोटे आहेत. मी आठवड्याला नेल पेंट करत असते वेगवेगळ्या रंगाचे. ह्याने आपलं लुक देखील छान वाटतो. तर नेल्स वाढवण्याचं आवड नाही आहे, तरी देखील माझे नेल्स छोटे आहेत, तरी देखील मी आठवड्याला नेल पेंट लावत असते. तुम्ही देखील वेगवेगळ्या रंगाचे असे नेल पेंट लावू शकता. जरी तुमचे नेल्स छोटे असेल किंवा मोठे असेल, नक्की क्लीन करत जावा आठवड्याला, आणि एक मॅट फिनिशिंगमध्ये नेल पेंट लावत जावा. टिप नंबर 7, पर्स. म्हणजे आपण आता सगळ्यांना शॉपिंगला वगैरे जाण्यासाठी पर्स लागतंच, बरोबर. तर पर्स कसं यूज करू शकतो, तर अगदी हातात असं हँड पर्स असतं किंवा स्लिम पर्स असतं, ते यूज करू शकता. अगदी हेवी असे तुम्ही बॅग्स यूज करू नका. जर तुम्ही शॉपिंगला, पार्टीला वगैरे चालला असेल तर अगदी छोटे छोटे हँड पर्स दिसतात, तसले यूज करू शकता तुम्ही. ह्याने तुमचं लुक देखील स्टायलिश दिसतो आणि साडीवर देखील खूप छान वाटतो. हँड पर्स असे मोठे आणि हेवी पर्स शक्यतो यूज करणे टाळा. तर टिप नंबर 8, लास्ट वन, स्लीपर्स. म्हणजे बघा तुम्ही, आता आपण साडी घातलो, जेव्हा आपण साडी घालतो अगदी आपले फ्लॅट स्लीपर्स असतात, तसेच स्लीपर्स तुम्ही यूज करू शकता. तुम्ही सँडल देखील यूज करू शकता.
जरी तुमचं हाईट कमी असेल तर तुम्ही थोडंसं हेल्स असतं अगदी ते देखील यूज करू शकता. जे महिला उंच असतात त्यांनी अगदी फ्लॅटचं स्लीपर्स यूज करा. जर तुम्ही उंच असाल तर अगदी फ्लॅट स्लीपर्स यूज करा. ह्याने तुमचं लुक देखील खूप छान वाटतं आणि साडीवर देखील खूप छान त्याचा लुक येतं आणि तुम्ही एक स्टायलिश दिसाल. जर तुम्ही उंच असाल आणि हिल्स यूज करत असाल तर अजिबात असं करू नका. ह्याने आपलं पूर्ण सौंदर्य बिघडतं. तर आपल्याला बघितलं कसं जातं की खालून वरपर्यंत आपल्याला बघितलं जातं. ते अगदी हेवी आणि आपण जर उंच असेल आणि हिल्सची चप्पल स्लीपर्स घाल असं अजिबात करू नका. ह्याने आपलं पूर्ण लुक बिघडतं. तर शक्य तेवढे तुम्ही फ्लॅट्सचे स्लीपर वापरत चला. ह्याने आपलं लुक देखील खूप छान वाटतं आणि तुम्ही स्टायलिश दिसू शकता. नक्की ट्राय करू शकता. तर मैत्रिणींनो, मी तर साडी घातल्यानंतर एवढे सर्व टिप्स फॉलो करते. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कुठल्या राज्यातून बघताय ते देखील नक्की कमेंट करायला विसरू नका. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं आशा करते. तर सगळे टिप्स तुम्हाला माहीत झाले असेल, नक्की फॉलो करा. तर तुम्ही देखील साडी घातल्यानंतर स्टायलिश दिसू शकता. तर पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत नमस्कार.